तर लास्ट लेक्चरला आपला सर्व्हिस ट्रान्झिशन हा जो युनिट आहे तो युनिट आपण स्टार्ट केलेला होता. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण काय काय बघितलं होतं. सर्व्हिस ट्रान्झिशनचे ऑब्जेक्टिव्स असतात किंवा त्याच्यातल्या ज्या सर्व्हिस ट्रान्झिशनचे जे वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस आपण बघत होतो. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस होत्या. पहिली TPS प्रोसेस होती, ती कोणती ट्रान्झिशन प्लॅनिंग अँड सपोर्ट प्रोसेस होती. त्याच्यानंतर SVT प्रोसेस होती, म्हणजे सर्व्हिस व्हॅलिडेशन अँड टेस्टिंग ही एक प्रोसेस होती. त्याच्यानंतर आपण चेंज इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं हे आपण बघितलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर रिलीज अँड डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट काय असतं ते पण आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं. तर आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, चेंज मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर सर्व्हिस असेट आणि कन्फिगरेशन मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर नॉलेज मॅनेजमेंट म्हणजे काय. तुम्हाला टोटल सांगितले होते, टोटल 7 प्रोसेस आपल्याकडे आहेत. म्हणजे सर्व्हिस ट्रान्झिशन आहे, सर्व्हिस प्रोसेस आहे, त्यासाठी आता आपल्याकडे 7 प्रोसेसेस अवेलेबल आहेत. ओके, मग त्यातल्या 7 मधल्या पहिल्या 4 प्रोसेस आहेत त्या आपण कव्हर केल्यात. आता जे शेवटचे 3 प्रोसेस राहिल्यात तर 3 प्रोसेस मी तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगणार. ओके, तर त्यातली आजच्या लेक्चर मधली पहिली प्रोसेस आहे ती आहे चेंज इव्हॅल्युएशन. ओके, तर आता चेंज इव्हॅल्युएशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय किंवा तुम्ही बघू शकता, सॉरी, चेंज मॅनेजमेंट. ओके, आपली जी फर्स्ट आजची प्रोसेस आहे ती आहे चेंज मॅनेजमेंट. ओके, तर चेंज मॅनेजमेंट ही जी कम्प्लीट प्रोसेस आहे किंवा ही कम्प्लीट जी सिस्टम आहे त्या सिस्टमचे गोल्स काय आहेत हे त्यांनी फर्स्ट पॉईंट मध्ये सांगितलं. ओके, त्याचं पहिलं गोल त्यांनी काय सांगितलं बघा चेंज मॅनेजमेंटचं, रिस्पॉन्ड टू कस्टमर्स चेंजिंग बिझनेस रिक्वायरमेंट. ओके, कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या चेंज होतात. ओके, त्याला प्रॉपर रिस्पॉन्स करणं किंवा त्याला प्रॉपर रिस्पॉन्ड करणं हे त्याचं पहिलं गोल आहे चेंज मॅनेजमेंटचं. ओके, आणि सेकंड त्याचं गोल काय आहे सांगतो, मॅक्झिमाइज RFC व्हॅल्यू अँड रिड्यूस इन्सिडेंट्स अँड रिवर्क. ओके, म्हणजे तुम्हाला जे रिपीट तुमच्या प्रोसेसमध्ये जे रिपिटेशन्स आहेत किंवा तुमचे जे डबल होणारी जी कामं आहेत, ओके, किंवा तुमचे जे इन्सिडेंट्स होतात किंवा जे ऍक्सिडेंट्स होतात त्यांना रिड्यूस करण्याचं काम किंवा रिड्यूस करणं हे एक मेन गोल आहे चेंज मॅनेजमेंटचं. ओके, पहिलं काय, तुम्हाला जो रिस्क फॅक्टर असतो, ओके, मॅक्झिमाइज जो तुमचा जो रिस्क फॅक्टर असतो त्या रिस्क फॅक्टरला कमी करणं, तुमचे जे इन्सिडेंट होतात ते इन्सिडेंटला रिड्यूस करणं. ओके, तुमचे जे रिपिटेशन्स आहेत तुमच्या वर्कमध्ये ते कमी करणं हे मेन गोल आहे चेंज मॅनेजमेंट. ओके, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले ऑब्जेक्टिव्ह बघा काय चेंज मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह, to ensure that changes are recorded and then evaluated, authorized, prioritized, planned, tested, implemented, documented, and reviewed in a controlled manner. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय असतं, तुमचे जे चेंजेस झाले तुमच्या प्रोसेसमध्ये किंवा तुमच्या कम्प्लीट सिस्टममध्ये त्या चेंजेसना रेकॉर्ड करणं, त्या चेंजेसचं इव्हॅल्युएशन करणं, ते चेंजेस ऑथोराइज्ड आहेत की नाही हे चेक करणं, ते चेंजेसच्या ते जे चेंजेस झाले त्याच्या प्रायोरिटीज काय आहेत त्या चेक करणं, त्याच्यानंतर ते प्लॅन्ड होते की नाही तर त्याच्या रिलेटेड प्लॅनिंग काय हे चेक करणं, त्याच्यानंतर त्या कम्प्लीट चेंजेसचं टेस्टिंग करणं, त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, ते केलेलं इम्प्लिमेंटेशन डॉक्युमेंटेड करणं म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स बनवणं. ओके, आणि पुन्हा त्याला रिव्ह्यू करणं कधी एका कंट्रोल्ड मॅनरमध्ये. हे काय त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तुमचे चेंज मॅनेजमेंटचं. पुन्हा एकदा सांगतो, चेंज मॅनेजमेंटचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर तुमचे जे तुमच्या सिस्टममध्ये किंवा तुमच्या प्रोसेसमध्ये जे चेंजेस झाले त्या चेंजेसचं इव्हॅल्युएशन करणं, ते चेंजेस ऑथोराइज्ड आहेत की नाही हे चेक करणं, त्या चेंजेसची प्रायोरिटी काय होत्या हे चेक करणं, प्लॅनिंग कसं केलं हे पुन्हा रिव्ह्यू करणं, त्याचे टेस्ट करणं, टेस्ट केल्यानंतर त्यानंतर ते ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट करणं त्या चेंजेसना, जे चेंजेस इम्प्लिमेंट केले ते चेंजेस डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये तुम्ही प्रिझर्व करू शकता त्याला, आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा त्या डॉक्युमेंटेड फॉर्मचं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय डेव्हलपमेंट करायचे याच्यासाठी त्याचं रिव्ह्यू करणं किंवा रिचेक करणं. ओके, आणि कुठल्या मॅनरमध्ये ते या सगळ्या ज्या गोष्टी आहे, इव्हॅल्युएशन असेल, प्रायोरिटी चेक असेल, प्लॅनिंग त्याचं चेक असेल, टेस्टिंग करणं असेल, ओके, इम्प्लिमेंटेशन असेल, डॉक्युमेंटेशन असेल,
तर ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे, जे चेंजेस होत आहेत या रिलेटेड या सगळ्या गोष्टी आहेत, टेस्टिंग असेल या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनरमध्ये म्हणजेच कंट्रोल्ड मॅनरमध्ये झाल्या पाहिजे. हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे चेंज मॅनेजमेंटचं. ओके, म्हणजे तुमच्या प्रोसेसमध्ये जे चेंजेस होत आहेत त्याचं टेस्टिंग असेल, डेव्हलपमेंट असेल, रिव्हर्शन असेल, इम्प्लिमेंटेशन असेल, ओके, ते त्याची ऑथॉरिटी चेक करणं असेल, त्याचं प्लॅनिंग असेल, इव्हॉल्युशन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत तुमच्या चेंजेसच्या रिलेटेड त्या एका कंट्रोल्ड मॅनरमध्ये झाल्या पाहिजेत. या कंट्रोल मॅनरमध्ये या गोष्टी घडवून आणण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, चेंज मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करायला लागतं तुमच्या प्रोसेसमध्ये किंवा तुमच्या सिस्टममध्ये. ओके, हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे चेंज मॅनेजमेंटचं. चेंज मॅनेजमेंट मध्ये टोटल 7 R's येतात. ओके, आता 7 R चेंज मॅनेजमेंट मधले कोणते कोणते आहेत म्हणजे थोडक्यात सांगतो. 7 R त्याच्यामध्ये कशाला म्हणतात, तो बेसिकली जे 7 क्वेश्चन्स आहेत जे चेंज मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहेत, ज्या 7 क्वेश्चन्स जर तुम्ही आन्सर फाइंड केला तर तुम्ही चेंज मॅनेजमेंट काय कन्सेप्ट आहे हे तुम्हाला प्रॉपर समजू शकते. ते 7 R's कोणते कोणते आहेत बघा. पहिल्यांदा रेस्ट, रिझन, रिटर्न. पहिला आर आहे त्यातला रेस्ट, त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन येतो. ओके, हु रेस्ड द चेंजेस. ओके, म्हणजे काय, चेंजेस कशामुळे उद्भवले, चेंजेस कशामुळे तयार झाले, चेंजेस करण्याची गरज काय. ओके, हा त्याचा पहिला क्वेश्चन आहे, हु रेस्ड द चेंज. ओके, कुठल्या सिस्टम मध्ये तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोसेसमध्ये चेंजेस करावे लागतात. ओके, मेन रिझन काय. ओके, व्हॉट इज द रिझन फॉर चेंज, दॅट इज सेकंड आर. व्हॉट इज द रिटर्न रिक्वायर्ड फ्रॉम द चेंज, म्हणजे तुम्ही चेंज केल्यानंतर तुम्हाला रिटर्न काय मिळेल, आजचा थर्ड आर आहे. फोर्थ आर कोणता आहे बघा, व्हॉट आर द रिस्क इन्व्हॉल्व इन चेंज. ज्यावेळेस तुम्ही चेंज कराल त्यावेळेस किती रिस्क इन्व्हॉल्व आहे, हा त्याचा फोर्थ आर आहे. फिफ्थ आर कोणता आहे बघा, व्हॉट रिसोर्सेस आर रिक्वायर्ड टू डिलिव्हर द चेंज. कोणते तुम्हाला चेंजेस करण्यासाठी कोणते जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला रिक्वायर्ड आहेत, हा त्याचा आहे फिफ्थ आर. सिक्स्थ आर बघा कोणता आहे, हु इज रिस्पॉन्सिबल टू बिल्ड, टेस्ट अँड इम्प्लिमेंट द चेंज. रिस्पॉन्सिबल पर्सन कोण आहे, रिस्पॉन्सिबल सिस्टम कोणती आहे, तुम्ही ज्यावेळेस चेंजेस कराल त्या चेंजेसना रिस्पॉन्सिबल सिस्टम कोणती आहे, हा त्याचा सिक्स्थ आर आहे. आणि सेव्हन्थ आर बघा काय, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन दिस चेंज अँड अदर चेंजेस. जे वेगळे दुसरे झालेले चेंज असतील ते आणि तुम्ही जो चेंज करताय तो, त्या दोघांमध्ये रिलेशनशिप काय, हा सेव्हन्थ आर आहे. म्हणून पहिल्या क्वेश्चनचा मधला जो आर होता तो रेस्ड होता, सेकंड मधला रिझन, थर्ड रिटर्न, फोर्थ रिस्क, फिफ्थ रिसोर्सेस, सिक्स्थ रिस्पॉन्सिबल अँड सेव्हन्थ रिलेशनशिप. मी वन बाय वन एक्सप्लेन करतो तुम्हाला हे 7 आर कोणते कोणते आहेत आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत. पहिला आर आहे रेस्ड. ओके, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे, हु रेस्ड द चेंज. ओके, हे चेंजेस कशामुळे उद्भवले, हा त्यातला पहिला क्वेश्चन आहे. ओके, या चेंजेसचा मेन रिझन काय आहे, हा त्यातला सेकंड क्वेश्चन आहे. ओके, म्हणजेच काय, रेस्ड हे पहिलं तुमचं आर आहे, त्याचं ऍक्च्युअल त्याच्या रिलेटेड तुम्हाला जर इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल किंवा हा आर कशाच्या रिलेटेड आहे तर एक क्वेश्चनच्या रिलेटेड आहे, हु रेस्ड द चेंज. सेकंड त्यातला आर आहे तो म्हणजे व्हॉट इज द रिझन फॉर द चेंज. चेंज करण्यासाठी रिझन काय तुमच्याकडे, हा त्यातला सेकंड आर आहे. थर्ड आर काय सांगतो, व्हॉट इज द रिझन, व्हॉट इज द रिटर्न फ्रॉम द चेंज. तुम्हाला चेंज केल्यानंतर रिटर्न्स काय मिळतील, हा त्याचा थर्ड आर आहे. थर्ड क्वेश्चन आहे थर्ड आरच्या रिलेटेड. फोर्थ आर कोणता आहे, व्हॉट आर द रिस्क इन्व्हॉल्व इन चेंज. ठीक आहे, तुम्ही चेंज मध्ये तुम्ही जो चेंज करता त्याच्यामध्ये किती रिस्क इन्व्हॉल्व आहेत. फिफ्थ आर आहे त्यातला, व्हॉट आर द रिसोर्सेस रिक्वायर्ड टू डिलिव्हर द चेंज. रिसोर्सेस कोणते कोणते आहेत, तो तुमचा फिफ्थ आर आहे. सिक्स्थ काय, हु इज रिस्पॉन्सिबल टू बिल्ड, टेस्ट अँड इम्प्लिमेंट द चेंज. तुम्ही जे चेंज करताय, तुम्ही जे चेंजचं टेस्टिंग करताय, तुम्ही त्या चेंजला डेव्हलप करताय, तुम्ही त्या चेंजला इम्प्लिमेंट करताय, ह्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे. ओके, हा आहे तुमचा सिक्स्थ आर. आणि तुम्ही जे वेगळे चेंजेस करताय किंवा अदर सिस्टम मध्ये चेंजेस करताय, ओके, आणि तुम्ही जी ऍक्च्युअल सिस्टम मध्ये जे चेंजेस करताय या दोघांमध्ये रिलेशनशिप काय असेल, हा तुमचा आहे सेव्हन्थ आर. ओके, प्रत्येक आरच्या रिलेटेड एक क्वेश्चन तुम्हाला त्याने दिलाय, जो क्वेश्चन त्या आरच्या रिलेटेड
तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके, जसं रेस्ट असेल, रिझन असेल, रिस्क असेल, रिटर्न असेल, रिसोर्स असेल, रिस्पॉन्सिबल असेल आणि रिलेशनशिप असेल. हे त्याचे 7 R's आहेत चेंज मॅनेजमेंट मध्ये. जे आर्स तुम्हाला, जे आरचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला त्या आर बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ओके, त्याच्यानंतर तुमचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ चेंजेस. आता चेंजेसचे टाइप्स कोणते कोणते आहेत ते बघा. फर्स्ट टाइप आहे नॉर्मल चेंजेस. फर्स्ट त्याचा टाइप आहे नॉर्मल चेंजेस. नॉर्मल चेंजेस म्हणजे काय असतं बघा. नॉर्मल चेंजेस आर चेंजेस that must go through assessment, authorization and may require CAB agreement before implementation. ओके, नॉर्मल चेंजेस आपण कशाला म्हणतो, असे चेंजेस जे असेसमेंट मधून पास होतात, ज्यांचं ऑथरायझेशन चेक करणं गरजेचं असतं आणि ज्यांना ॲग्रीमेंटची गरज असते, जे CAB ॲग्रीमेंट असतं त्या CAB ॲग्रीमेंटची गरज असते, अशा चेंजेसना काय म्हणतात, नॉर्मल चेंजेस म्हणतात. चेंजेस मधला पहिला टाइप आहे नॉर्मल चेंजेस. नॉर्मल चेंजेस कशाला म्हणतात, असे चेंजेस जे चेंजेस असेसमेंट थ्रू झाले पाहिजे, ज्यांची जे ऑथोराइज आहेत की नाही हे चेकिंग केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे अग्रीमेंट असलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तुमच्या फुलफिल असतील त्यावेळेस तुम्ही जे चेंज कराल त्याला काय म्हणतात, नॉर्मल चेंजेस म्हणतात. ओके, सेकंड आहे तुमच्याकडे चेंजचा टाइप तो म्हणजे इमर्जन्सी चेंजेस. ओके, ज्यावेळेस तुमच्याकडे हायली क्रिटिकल कंडिशन असतील. ओके, ज्यावेळेस तुमच्याकडे हायली क्रिटिकल कंडिशन्स क्रिएट होतील अशा कंडिशन्स मध्ये तुम्ही जे चेंज करता त्याला काय म्हणतात, इमर्जन्सी चेंजेस म्हणतात. ओके, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट रिस्टोर करता आणि तुम्ही क्विक त्याच्यामध्ये फेल झाला, तुम्ही एखादी दुसरी नवीन सिस्टम लगेच झटकन अडॅप्ट करता आणि त्याच्या त्या ऍक्च्युअल सिस्टम मध्ये चेंज करता. म्हणजेच काय झालं, तुमची एमर्जन्सी चेंज झाला. म्हणजे तुमची जी सिस्टम होती, तुम्ही जी इम्प्लिमेंटेड सिस्टम होती ती क्विकली फेल झाली. तुम्ही काय केला, फास्ट दुसऱ्या सिस्टमला रिकवर केलात आणि ती सिस्टम तिथे इम्प्लिमेंट केलात. म्हणजे काय झालं, तुम्ही इमर्जन्सी चेंज केला. इमर्जन्सी चेंज तुम्ही अप्लाय केला. ओके, पहिलं होतं नॉर्मल चेंज, जे चेंज होण्यासाठी असेसमेंटची गरज असते आणि तुम्हाला ॲग्रीमेंटची गरज असते, अशा चेंजला काय म्हणतात, नॉर्मल चेंज म्हणतात. सेकंड होतं इमर्जन्सी चेंज. हायली क्रिटिकल कंडिशन मध्ये जे चेंजेस करतात त्याला म्हणतात तुम्ही इमर्जन्सी चेंज. थर्ड असतं तुमचं स्टँडर्ड चेंज. ओके, म्हणजे तुमच्या ज्या प्रोसेस आहेत त्या रेपिटेटिव्ह नसाव्यात किंवा तुम्हाला प्री वर्क करायला लागू नये. एखाद्या सिस्टम मध्ये एखादी प्रोसेस कॅरी आउट करण्याच्या अगोदर तुम्हाला त्याच्या अगोदर प्री वर्क कोणतंही नसावं किंवा तुमच्या प्रोसेसमध्ये रिपिटेशन्स कमी व्हावेत. ओके, हे कम्प्लीट टास्क करण्यासाठी किंवा या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी तुम्ही जे स्टँडर्ड चेंजेस तुम्ही करता त्याला काय म्हणतात, स्टँडर्ड चेंजेस म्हणतात. तर तुम्ही जे चेंजेस सिस्टम मध्ये करता त्याला स्टँडर्ड चेंजेस म्हणतात. म्हणजे जे चेंजेस रिक्वायर्ड आहेत तुमच्या सिस्टमला त्याच्याशिवाय तुमची सिस्टम काय होईल, इफिशियंटली वर्क करणार नाही. मग अशा चेंजेसना काय म्हणतात तुम्ही, स्टँडर्ड चेंजेस म्हणतात. जे चेंजेस तुम्हाला करावेच लागतात तुमच्या सिस्टम मध्ये. ओके, त्याच्यानंतर त्याने डेफिनेशन दिले सर्व्हिस चेंजची. आता सर्व्हिस चेंज म्हणजे काय असतं बघा. सर्व्हिस चेंज is the addition, modification or removal of anything that could have an effect on IT services. ओके, सर्व्हिस चेंज कशाला म्हणतात, तुम्ही कुठल्याही गोष्टीला ऍड करताय, तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला मॉडिफाय करताय किंवा तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला रिमूव्ह करताय तुमच्या सिस्टम मधून. ओके, आणि त्याचा इफेक्ट तुमच्या IT सर्व्हिसेसवर होतो, त्याला तुम्ही काय म्हणता, सर्व्हिस चेंज असं म्हणता. ओके, पुन्हा एकदा सांगतो सर्व्हिस चेंजची डेफिनेशन. सर्व्हिस चेंज कशाला म्हणता, तुम्ही एखाद्या गोष्टीची ऍडिशन करताय तुमच्या सिस्टम मध्ये, तुम्ही एखाद्या सिस्टम मध्ये तुम्ही एखादी गोष्ट ऍड करताय, तुम्ही तुमची सिस्टम मधली जी एखादी गोष्ट आहे त्याला तुम्ही मॉडिफाय करताय किंवा एखादी गोष्ट तुम्ही रिमूव्ह करताय. हे जे ह्या ज्या तिन्ही गोष्टी तुम्ही करताय, ऍड करताय, मॉडिफाय करताय, रिमूव्ह करताय, या तिन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कम्प्लीट सिस्टमचा इम्पॅक्ट तुमच्या IT सर्व्हिसेसवर होतोय, तर त्याला तुम्ही काय म्हणता, चेंज
सर्व्हिस चेंज असं तुम्ही म्हणता. ओके, तर त्याची की डेफिनेशन आहे सर्व्हिस चेंजची. आता चेंज मॅनेजमेंट हँडल करणारा माणूस कोण असतो तुमच्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये? ओके, जो चेंज मॅनेजर असतो तो हे जे सिस्टम मध्ये होणारे जे चेंजेस आहेत त्यांना हँडल करण्याचं काम करतो किंवा त्यांना मॅनिप्युलेट करण्याचं काम करत असतो. मग त्याच्या रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? तुम्ही जर समजा चेंज मॅनेजर म्हणून एखाद्या कंपनीत वर्क केला तर तुमच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात किंवा चेंज मॅनेजमेंट करण्यासाठी जो तुमच्याकडे अवेलेबल स्टाफ असतो किंवा जो पर्सन असतो त्याच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते त्यांनी सांगितलं. ओके, द चेंज मॅनेजर कंट्रोल्स द लाईफ सायकल ऑफ ऑल चेंजेस. तुमच्या सिस्टम मधले जे मायनर चेंजेस असू देत, तर तुम्ही कुठलाही मोठे चेंजेस होणार असू देत, तर मायनर पासून ते अगदी शेवटच्या चेंज पर्यंत जे जे छोटे छोटे चेंजेस आहेत त्या प्रत्येक चेंजेस साठी कम्प्लीट लाईफ सायकल कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं? चेंज मॅनेजर करतो. ओके, म्हणजे काय थोडक्यात, तर कुठल्याही गोष्टीला किती प्रायोरिटी अलोकेट करायची, ओके, कुठली गोष्ट कधी रिजेक्ट करायची, कुठली गोष्ट इनकम्प्लीट आहे किंवा कुठली गोष्ट इनकमर्शियल आहे, ह्या गोष्टींचा रेकॉर्ड मेंटेन ठेवायचा. ओके, हे काय इम्पॉर्टंट आहे, मेन रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येतं चेंज मॅनेजरचं. चेंज मॅनेजर काय करतो, कुठलेही जे मायनर चेंजेस आहेत त्या मायनर चेंजेसची लाईफ सायकल कंट्रोल करण्याचं काम काय करतो? चेंज मॅनेजर करत असतो. मग त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचं रिजेक्शन आलं असेल, एखाद्या गोष्टीचं अलोकेशन आलं असेल, एखादी गोष्टीचं इनकम्प्लीट असेल तर त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवणार असेल. ओके, एखादी इम्पेरिकल गोष्ट आहे त्या इम्पेरिकल गोष्टीला मॅनिप्युलेट करणं असेल ते आलं. हे सगळे रोल काय आहेत किंवा या सगळ्या गोष्टी कोण हँडल करतं? चेंज मॅनेजर हँडल करतो. ओके, हे झालं चेंज मॅनेजमेंटच्या रिलेटेड कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट तुमचा पॉइंट आहे तो म्हणजे सर्व्हिस असेट अँड कन्फिगरेशन मॅनेजमेंट. थोडक्यात त्या पॉइंटचं मेन नाव काय आहे? कन्फिगरेशन मॅनेजमेंट. ओके, आता बघा मेन सर्व्हिस असेट कशाला म्हणतात? असेट्स कशाला म्हणतो आपण? प्रॉपर्टीज. थोडक्यात सर्व्हिसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला तुम्ही काय म्हणता? सर्व्हिस असेट म्हणतात. ओके, मेन काय आहे? कन्फिगरेशन. मग आपण कशाला म्हणतो कन्फिगरेशन, कशाला म्हणतो? जर तुम्हाला मराठीत सांगायचं झालं कन्फिगरेशनचा मिनिंग, त्याला आपण म्हणतो संरचना, रिकन्स्ट्रक्शन पण म्हणू शकतो तुम्ही त्याला, तुम्ही ओन लँग्वेज मध्ये. ओके, मग एखाद्या गोष्टीला रिस्ट्रक्चर करणं का गरजेचं असतं? एखाद्या गोष्टीला कन्फिगर करणं का गरजेचं असतं? एखाद्या गोष्टीला प्रॉपर स्ट्रक्चर्ड मॅनेजमेंट मध्ये ठेवणं गरजेचं का असतं? दॅट इज युअर कन्फिगरेशन मॅनेजमेंट. ओके, तर त्याचं गोल काय बघा. The purpose of this configuration management process is to ensure that assets required to deliver services are properly controlled and accurate and reliable information about those assets who are available when and where it needed. ओके, म्हणजे काय सांगितलंय, तुमचे जे त्याचं मेन गोल काय आहे की तुमच्या प्रोसेस, तुम्ही जे प्रोसेस कॅरी आउट करताय त्या प्रोसेससाठी किंवा सर्व्हिससाठी मेन कोणते कोणते असेट्स आहेत, जे असेट्स तुम्हाला प्रॉपरली कंट्रोल करणं गरजेचं आहे किंवा ते असेट्स ॲक्युरेट असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमच्या सिस्टमला रिलायबल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं त्या असेटच्या रिलेटेड हे काय गरजेचं आहे. कधी? ज्यावेळेस तुम्ही ते असेट्स किंवा तुमची जी सर्व्हिस असेट्स आहेत जे तुम्हाला मोस्ट रिक्वायर्ड असतील किंवा तुम्हाला कुठेही त्या असेट्सची गरज लागली तर ते तुम्हाला असेट्स रिलायबली त्या प्रॉपर्टीज तुम्ही हँडल करू शकाल. ओके, किंवा ॲक्युरेट प्रॉपर्टीज तुमच्याकडे येतील ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं? रिस्ट्रक्चर्ड करावं लागतं तुमच्या कम्प्लीट असेट्सना, कम्प्लीट प्रॉपर्टीजना. दॅट इज युअर कन्फिगरेशन मॅनेजमेंट. ओके, काय त्याने सांगितलं मेन पर्पज काय आहे की तुम्ही ज्या असेट्स तुम्ही डिलिव्हर करता, ओके, तुमच्या सर्व्हिस थ्रू तुम्ही जे असेट्स कस्टमरला डिलिव्हर करत असता ते असेट्स प्रॉपरली कंट्रोल्ड असावेत, ते असेट्स ॲक्युरेट
कस्टमर पर्यंत पोहोचावेत आणि तुम्ही त्या असेट थ्रू जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय किंवा तुम्ही जी इन्फॉर्मेशन डिलिव्हर करताय ती इन्फॉर्मेशन रिलायबल असावी. दॅट इज द मेन गोल ऑफ कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. ओके, कुठलीही गोष्ट रिस्ट्रक्चर्ड का केली जाते? कारण त्याच्यामध्ये होणारे चेंजेस हे कस्टमरला रिलायबल असावेत. ओके, तुम्ही कस्टमरला प्रॉपर व्हॅल्यू प्रोव्हाइड करता यावी यासाठी काय करता तुम्ही कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट केलं जातं. ओके, त्याच्यानंतर सर्व्हिस असेट मधल्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो. बेसिक कन्सेप्ट कोणते कोणते आहेत तर पहिलं त्यांनी काय सांगितलंय, अ सर्व्हिस असेट is any resource or capability that could contribute to deliver of any services. सर्व्हिस असेट आपण कशाला म्हणतो तर अशा कुठल्याही रिसोर्सेस असेल, अशी कुठलीही कॅपॅबिलिटी असेल जी कॉन्ट्रीब्यूट करते एखादी सर्व्हिस कस्टमरला डिलिव्हर करण्यासाठी. ओके, किंवा एखादा रिसोर्सेस, असे रिसोर्सेस किंवा अशी कॅपॅबिलिटी एखाद्या प्रोसेसची, एखाद्या सिस्टमची जी कॅपॅबिलिटी किंवा जे रिसोर्सेस कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी contribute करतं. So that resources or that capability is your service asset. समजलं? ही बेसिक डेफिनेशन आहे सर्व्हिस असेटची. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो कॉन्फिगर्ड आयटम आपण कशाला म्हणतो किंवा कॉन्फिगर्ड स्ट्रक्चर आपण कशाला म्हणतो. तर त्यांनी तिथे दिलंय कॉन्फिगर्ड आयटम CI is a service asset that needs to be managed in order to deliver an IT services. ज्यावेळेस तुम्हाला एखादी IT सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असते तर असं सर्व्हिस असेल जे प्रॉपरली मॅनेज केलेलं असेल अँड इट नीड्स टू बी मॅनेज. ठीक आहे, ज्या असेटना तुम्हाला मॅनेज करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही कस्टमरला एखादी व्हॅल्यू प्रोव्हाइड करत असता किंवा एखादा असेट प्रोव्हाइड करत असता IT सर्व्हिस थ्रू, तर त्यावेळेस तुम्हाला असं असेट जे असेट मॅनेज करणं गरजेचं असतं. ओके, त्याला तुम्ही काय म्हणता किंवा मॅनेज केलेलं असतं त्याला तुम्ही काय म्हणता कॉन्फिगर्ड आयटम. म्हणजे एखादं असं असेट ज्याला तुम्ही रिस्ट्रक्चर केलेला असता कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, तर तुम्ही त्या असेटला काय म्हणता, तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणता CI म्हणता, म्हणजेच काय कॉन्फिगर्ड आयटम म्हणतात. ओके, ही तुमची मेन कन्सेप्ट आहे त्याच्यातली. हे झालं तुमचं कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. यातला तुमचा जो लास्ट पॉइंट आहे दॅट इज नॉलेज मॅनेजमेंट. या कंप्लीट युनिट मधला जो लास्ट पॉइंट आहे तो आहे नॉलेज मॅनेजमेंट. आता बघा नॉलेज मॅनेजमेंट म्हणजे काय असतं. पहिल्यांदा गोल काय नॉलेज मॅनेजमेंटचं. तर बघा गोल काय, नॉलेज मॅनेजमेंट एम्स टू गॅदर, अनालाइज, स्टोर अँड शेअर नॉलेज अँड इन्फॉर्मेशन विदिन अन ऑर्गनायझेशन. नॉलेज मॅनेजमेंट कशाला म्हणतात की तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन जमवताय, कलेक्ट करताय, त्या इन्फॉर्मेशनला अनालाइज करताय, ती इन्फॉर्मेशन स्टोर करताय, कलेक्ट करताय आणि काय करताय तुम्ही ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही काय करताय शेअर करताय. म्हणजेच काय असतं तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये शेअर करताय. म्हणजेच काय असतं तुम्ही नॉलेज मॅनेजमेंट करताय किंवा हे मेन गोल आहे. तुम्ही एखादी जमवलेली इन्फॉर्मेशन, तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन जमा करा, कलेक्ट करा, तिला अनालाइज करा, तिला स्टोर करा आणि ज्यावेळेस ती मोस्ट नीडेड आहे किंवा ज्यावेळेस तिची जास्त गरज आहे त्या इन्फॉर्मेशनची त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये शेअर करा. दॅट इज युअर मेन गोल ऑफ नॉलेज मॅनेजमेंट. म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं, ज्यावेळेस त्या इन्फॉर्मेशनची जास्तीत जास्त गरज आहे ऑर्गनायझेशनला, ते इन्फॉर्मेशन अनालाइज करणं, स्टोर करणं आणि ज्यावेळेस रिक्वायरमेंट आहे त्यावेळेस तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये ट्रान्सफर करणं. ओके, हे मेन गोल आहे नॉलेज मॅनेजमेंटचं. Okay, the primary purpose of knowledge management is to improve efficiency by reducing need of rediscover knowledge. Okay, knowledge managementचं मेन पर्पज काय आहे, तुमच्या सिस्टमची जी इफिशियन्सी आहे ती इम्प्रूव्ह करायची. नवीन लोक किंवा नवीन स्टाफ, आता बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला, तुमच्या कंपनीमध्ये एक्सपिरियन्स स्टाफ असेल. ओके, मग त्या एक्सपिरियन्स स्टाफवरच तुम्ही तुमची सिस्टमची कंप्लीट इफिशियन्सी वाढवायची, ना की तुम्ही ट्रेंड प्रमाणे नवीन लोक तुमच्या कंपनीमध्ये घ्यायची. ओके, जेणेकरून काय होईल तुम्ही तुमच्या नॉलेजला रिडिस्कवर कराल, म्हणजे तुम्ही रियूज करणार तुमच्या नॉलेजचा. ओके, तुम्ही ते काय केलं पाहिजे तर तुम्ही इफिशियन्सी वाढवली पाहिजे. तर तुम्ही
ऍडिशन न करता तुमचं जे काही ऍक्च्युअल नॉलेज आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे, त्या अवेलेबल इन्फॉर्मेशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता, किंवा तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या सिस्टमची मेन इफिशियन्सी इम्प्रूव्ह करणं हे तुमचं काय मेन एम आहे. तुमच्याकडे अवेलेबल इन्फॉर्मेशनचा यूज करून ओके त्याला अनालाइज करून तुम्ही तुमच्या सिस्टमची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करणं, दॅट इज द प्रायमरी गोल ऑफ किंवा प्रायमरी पर्पज ऑफ नॉलेज मॅनेजमेंट. अवेलेबल मटेरियल मध्ये इफिशियन्सी इम्प्रूव्ह करणं, अवेलेबल असलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये इफिशियन्सी तुमच्या प्रोसेसची इम्प्रूव्ह करणं किंवा सिस्टमची इफिशियन्सी वाढवणं हे प्रायमरी गोल आहे नॉलेज मॅनेजमेंटचं. समजलं, तर ही बेसिक कन्सेप्ट आहे नॉलेज मॅनेजमेंट बद्दल. याच्याबद्दल काही जास्त एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर इथे आपला जो थर्ड युनिट आहे सर्व्हिस ट्रान्झिशन, हा थर्ड युनिट आपला इथे संपलाय. ओके, सो तुम्हाला जर याच्यामध्ये कोणतेही डाऊट्स असतील, जो मी पहिला चॅप्टर तुम्हाला जो सांगितलेला होता बेसिक कन्सेप्ट होत्या आय टी सर्व्हिस मॅनेजमेंट मधल्या आणि सर्व्हिस स्ट्रॅटेजी आपण शिकलेलो होतो. त्याच्यानंतर आपण सर्व्हिस डिझाईन कशासाठी करतात, काय कन्सेप्ट असते हे शिकलोय. आणि आता आपण शिकलो की सर्व्हिस ट्रान्झिशन म्हणजे काय असतं. ओके, हे तिन्ही युनिट्स आपले कंप्लीट झाले. हे 3 युनिटमध्ये कोणतेही डाऊट्स तुम्हाला असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, मी तुम्हाला याच्या सगळ्या नोट्स प्रोव्हाइड करेन PDF फॉर्मॅटमध्ये, त्या रेफर करा फक्त तुम्ही. ओके, त्याच्यानंतरचा आपला जो नेक्स्ट टॉपिक असेल तो आहे सर्व्हिस ऑपरेशन. त्याच्यानंतरचा लास्ट युनिट जो असेल आपला तो आहे CSI प्रोसेस प्रिन्सिपल्स, म्हणजे कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रिन्सिपल्स. असे 2 टॉपिक आपल्या अजून पेंडिंग बाकी आहेत, तर आपण एक्झामच्या अगोदर संपूया. ठीक आहे, जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.